बिनोव्हेलेंट म्हणजे असा व्यक्ती जो अत्यंत दयाळू आहे किंवा ज्याला दुसऱ्यांबद्दलची सहानुभूती आहे, एकदम काइंड नेचर आपण असं म्हणतो की ज्याला दया वाटते दुसऱ्या व्यक्तींबद्दल, मदतीला धावून जाणारा असा व्यक्ती म्हणजे बिनोव्हेलेंट. वेल मीनिंग, काइंडली अँड चॅरिटेबल, ऑफन डिस्क्रायबिंग अ पर्सन इज ऑथॉरिटी हू इज जनरस अँड केअरिंग. ते दुसऱ्यांबद्दल त्याला सद्भावना असताना. त्याचे एक्झाम्पल बघू. द बिनोव्हेलेंट जेंटलमॅन डोनेट thousands of dollars to the local orphanage. म्हणजे त्या बिनोव्हेलेंट व्यक्तीने काय केलं, त्या दयाळू व्यक्तीने तिथला जो लोकल अनाथ आश्रम होता त्याला हजारो डॉलर्सची देणगी दिली. त्याच्यानंतर शी वॉज नोन फॉर हर बिनोव्हेलेंट नेचर, म्हणजे काय, तिला तिच्या दयाळू स्वभावामध्ये तिला ओळखलं जायचं, जी नेहमी सर्वांना मदत करायची. सिनॉनिमस बघा त्याचे: काइंड, अल्ट्रुइस्ट, जेनरस, फिलॉन्थ्रोपिस्ट, चॅरिटेबल आणि ह्युमन. आता हे बिनोव्हेलेंटचे सिनॉनिमस दिलेले. पुढच्या वेळेस आयोग विचारताना काय विचारणार आहे, पुढच्या वेळेस तुम्हाला फिलॉन्थ्रोपिस्ट विचारेल किंवा चॅरिटेबल विचारेल किंवा जेनेटस विचारेल आणि ऑप्शनमध्ये बिनोव्हेलेंट दिलेलं असेल. मग त्यावेळेस तुम्हाला हे सगळे सिनॉनिम्स तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आता जरी बिनोव्हेलेंट विचारलेलं पण पुढच्या वेळेस या ऑप्शनपैकी एखादा वर्ड तुम्हाला विचारलेला असेल. राज्यसेवा 2024ला प्रश्न विचारलेला आहे. काय म्हटलेले, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिनोव्हेलेंट? मेलेव्हेलेंट. आता मेलेव्हेलेंट म्हणजे काय, दुष्ट भावना किंवा द्वेषपूर्ण, म्हणजे ही आन्सर नाही. क्रुएल म्हणजे पण निर्दयी, म्हणजे हे पण आन्सर नाही. त्याच्यानंतर काइंड म्हणजे दयाळू, हे आन्सर आहे आपलं. सिनोनिमस मध्ये पण दिलेली काइंड. आणि इनडिफरंट म्हणजे काय, उदासीन असलेला, म्हणजे तेही आन्सर येणार आहे.